कोण आहे तुझं फेवरेट बिग बॉस मध्ये? वर्षा उसगावकर. का बरं आवडते तुला वर्षा उसगावकर? कारण ती सगळ्यात म्हातारी आहे. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका मराठी ब्लॉगमध्ये. आशा करतो तुम्ही सगळे मजेत असाल. आज ब्लॉग सुरू करण्याचं कारण असं की बरेच दिवस झाले, महिना होऊन गेला आहे, मी ब्लॉगच नाही टाकला आहे मराठी चॅनलवरती. तर म्हटलं चला आज शुभ मुहूर्त आहे, ब्लॉग सुरू करूया. घरामध्ये आहेत पायलजी. कशा आहात तुम्ही? मस्त. काय करताय तुम्ही? काय नाही, झाडझूड, चहा पाणी. कशी काय आहे तुमची तब्येत? तब्येत मस्त आहे. तुम्ही मराठी ब्लॉग का नाही टाकले? असंच म्हणजे कसं? बोर होतं म्हणून. कोणाला बोर होतं, ऑडियन्सला की तुला? मला का बोर होतं? कॉन्टेंट कमी आहे माझ्याकडे. तुझ्याकडे तर ऑलरेडी 2 ब्लॉग पडलेले आहेत ना, एडिट करून का नाही टाकले? मला ते नाही टाकूशी वाटले. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. आपण नवीन ब्लॉग सुरू करतोय. तर कसं वाटतंय तुला? मजेत आहे ना तू? तुझ्या पप्पांची तब्येत खराब झाली होती मध्ये. कॉन्टेंट नाही का? तेच प्रश्न परत विचार. अगं तुझ्या पप्पांची तब्येत खराब झाली होती ना मध्ये. आपल्या हिंदी ब्लॉग्समध्ये तर दाखवलं, पण मराठीत नव्हतं सांगितलं. तर तू काही दिवस तिकडे गायब होती ना. मग आता कशी आहे तुझ्या पप्पांची तब्येत? मस्त आहे. हां ना. आता घरी आहे का ते? नाही, हॉस्पिटलमधून ड्युटीला जायला लागले आता. आठवड्याभर सुट्टीनंतर. कसं वाटलं होतं तुला पप्पा आजारी झाले तेव्हा? तुम्हाला माहिती ना? तुम्हाला माहिती ना कसं वाटलं? काय किस्सा झाला होता माहिती का? या इकडे बाहेर उजेडत आहे, आपण सांगूया. उजेडत उजेड येऊ दे. तर काय झालं त्या दिवशी ना, म्हणजे पायलच्या पप्पा ज्या दिवशी आजारी झाले ना, त्या दिवशी पायल आहे ना घरी होती, तर आमच्या इथं होती. आणि नेमकं काय झालं, ती झोपलेली होती वाटतं. आणि झोप झाली त्याची आणि खाली आली चहा घ्यायला. तेवढ्यात तिला फोन आला. तिचे पप्पा साखर कारखान्यात काम करताना, तर तिथल्या एका माणसाने फोन केला होता की तुम्ही पायल आहे का आणि तुमच्या मम्मीचा नंबर द्या. मग हिने दिला हिच्या मम्मीचा नंबर, पण फोन कट झाला. आणि मग हिच्या डोक्यात ट्यूब पिटली की माझ्या मम्मीचा नंबर का विचारते. मग हिने परत मम्मीला फोन केला. मग तिच्या मम्मीने सांगितलं की ते आजारी झालेत. अचानक त्यांना थोडंसं चक्कर आल्या टाईप झालं होतं, ते ॲसिडिटी वगैरेमुळे झालं होतं. पण मग हिला त्यांनी फोन केला ना, ही गेली घाबरून, लागली रडायला. दिवसभर रडत बसली. दिवसभर तर नाही म्हणता येणार, 2 तास रडत होती. मग आम्ही गेलो दवाखान्यात त्याच दिवशी. मग तिला बरं वाटलं आहे ना. पायल लईच रडत होती त्या दिवशी. मला कळलं की लोक का बरं म्हणतात मुलगी पाहिजे, कारण पोरांना काही वाटतच नाही काही आजारी पडू नाही तर काही हो. इतकी रडायला लागली. तिला असं झालं की कधी मी जाईल आणि पप्पाला भेटेल. तर पोरं असते तर पोरांना काय एवढं फील नाही होत. ठीक आहे झालं असला, ठीक आहे जाऊया बघूया. इथंच रडायला लागली. मग पाहिलं, मग तिथं गेल्यावर कसं वाटलं पप्पांना भेटल्यावर? छान वाटलं. आता बरं आहे तू? बरी आहे ना? आता इथून पुढं घाबरत नको जाऊ असं, ठीक आहे? तर आता माझी मम्मी गेली आहे रानामध्ये काम करण्यासाठी. तर श्रुती कारल्याची भाजी बनवणार आहे आज. आणि पायल तू काय करणार आहे? कशाचं पारायण? शिवलीलामृत. तर आज कारल्याची भाजी आहे, डाळ कांदा. आणि घरी आमच्या रिवा पण आलेली होती. तुम्ही जर आमचे हिंदी ब्लॉग्स बघत असाल, माझे हिंदी ब्लॉग रेग्युलर असतात. माझा दुसरा चॅनल आहे मराठी, तर हिंदी चॅनलवरती आमचे रेग्युलर ब्लॉग असतात डेली. पण मराठी चॅनलवरती एवढं रेग्युलर ब्लॉग्स येत नाही. काय कारण आहे मलाही समजत नाही. मे बी माझ्याकडे थोडा वेळ कमी आहे असं म्हणू शकतो, किंवा लक्षात नाही राहत. तर हा मराठी ब्लॉग आहे. तर आज आम्ही ब्लॉग करण्याचं मेन कारण काय माहिती आहे का? मराठी बिग बॉस चाललेलं आहे आणि आम्ही 7-8 दिवसापासून मराठी बिग बॉस बघतोय. तर म्हटलं चला मराठी बिग बॉस विषयी आम्हाला काय वाटतंय, आमचे फेवरेट कंटेस्टंट कोण आहेत, आम्ही कोणाला सपोर्ट करतोय, आम्हाला कसं एकंदरीत वाटतंय त्याबद्दल आम्हाला चर्चा करायची होती. पण मम्मी घरी नाही. मम्मी थोड्या वेळात आली की आम्ही मस्त चर्चा करू, ठीक आहे? आजोबा काय करताय बघूया आपण. बाबांना आपण प्रश्न विचारूया. चिकू कसा आहेस? चिंकू बाबा काय चालू आहे? आरामशीर. तब्येत बरी का? तब्येत बरी आहे.
तिकडे बसावं तर तिथं लई चाचणं जागा आणि करते मग इथं हवात बसलो. हा का? हा म्हणून इकडे बसलो. हो. लय गोरे गोरे झाले तुम्ही. हा लय गोरे गोरे दिसू राहिले. कसे गोरे म्हणजे तुला कसं वाटतं रे भाऊ? अगोदर काळे दिसायचे थोडे. हा म्हणजे आता काही बदल झाला काय? आता ऊन नाही ना. हा ऊन नसल्यामुळं. असं 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 नाही तर अजून काय? अजून काय नाही बाबा. चहा घेतला का तुम्ही? मग घेतला होता बघा. हा का? काय विचार करीत होते? हा काय विचार करीत होते? काय तर तिला मध्ये बाजूला बसलो पण ते चाचणं लई डोळ्याजवळ गुणगुण करत. हा का? हा इथं बसलो पण इथं एखादा अर्ध येतच आहे ना, लय चाचणं झालंय. नाही झाले बा. चाचणं डोळ्यासमोर येतं ना, ते काळे काळे किडे राहतात बघा, ते असे डोळ्यासमोर येतं त्यामुळे असं इरिटेट होतं माणसाला. त्यामुळं बाबा बाहेर बसले. चिंक्या पिंक्या और घरासमोर बघा काय नुसते कपडे वाळत घातलेले आहेत. पाऊसच थांबत नाही. मागच्या किती 8 दिवसापासून इतका पाऊस पाऊसच थांबायचं नाव घेत नाही. त्यामुळे आमचे कपडेच वाळत नाही. त्यामुळे असं ते यांना पोर्चमध्ये सुकवावं लागतं. बाहेर जर टाकले तर मग वाळणारच नाही, कारण पाऊस सारखा येतो ओले होऊन जातं. आज श्रावण सोमवार आहे पहिला, तर पायल पूजा करते इथं. तुझं काय चालू आहे? काम झालं होतं माझं. झालं का? काम बाकी. तिथं कायमच असतं तुझं बाकी? जास्त काम असलं का मला असं जीवर येतं माहिती का, कामच करीत नाही मग मी. ते जास्तच साचतं मग, स्टॅक होत जातं काम. काय झालं एवढं रागात पाहिलं मग? हे आम्ही माळव तोडीत होतो, दाखवायला बोलवीत होतो तुला. ब्लॉग मध्ये का? तिकडं वाचला म्हणून एवढं रागा आणि पाहतो. मग माळा माळाच्या शेंगा निघाल्या एवढे. आपल्या घरच्या आहे का? हा वा वाल निघाला, शपू निघाली. मच्छा आहे राव मम्मी तुझी. कोथिंबीर तर आहेच. झाल्या का पायल चपात्या? हा चालू आहे. काय भाजी आहे आज? डाळ कांदा. डाळ कांदा करीला. ते पनीर कशाला आणून ठेवलंय? 3-4 दिवस झाले. तर बंद आता. एक्सपायरी डेट नको होईल आता, आज त्याची. एवढं उद्या. मम्मी तू बिग बॉस बघते का? हो बघते ना. कोण आहे तुझं फेवरेट? सकाळी एकदा सांगितलं वर्षा जावकर. नाही मराठी ब्लॉग मध्ये. मग ती कशी आहे ती? ते हिंदी मध्ये सांगितलं होतं काल. हं? काल सांगितलं होतं हिंदी. आज मराठी आहे का? वाव. कोण आहे तुझं फेवरेट बिग बॉस मध्ये? वर्षा जावकर. का बरं आवडतं तुला वर्षा उसगावकर? कारण ती सगळ्यात म्हातारी आता. म्हातारी म्हणून आवडते का? सगळ्या पुरी टुरी आहे. मग ती आमच्या याची ना लेवलची ना, त्याच्यामुळे ती आवडती. पण तुला काय वाटतं तिच्या आणि त्या निक्कीचे लय भांडणं होते, मग काय वाटतं तुला? काय वाटतं तिनं बोलायला नाही पाहिजे ना असं? तिचं वय काय? ती बोलती काय? हा? तिनं जर समोरच्या माणसाचं वय पाहून बोलावं एवढी इच्छा आहे माझी बाई. आणि वर्षाताईंचं काही चुकत नाही का? वर्षात इथं चुकती. वर्षातही पण तिला लई खेटती. त्याच्यामुळे दोघींची लई रेसकॉट चालू राहते. त्याच्यामुळे ते भांडणं पाहायला भारी वाटत. त्यामुळे तुला बिग बॉस आवडतं का? त्यामुळे आवडतं मला बिग बॉस. म्हणजे तुझी फेवरेट वर्षा उसगावकर आहे. हा आणि तुझं म्हणणं असं आहे की रिस्पेक्ट मध्ये भांडणं झाली पाहिजे. हा रिस्पेक्ट दिला पाहिजे. ती निक्की म्हणे त्याच्या गुडघ्यात मेंदू म्हणे. निकी म्हणे का? असं बोलणं थोडं चुकीचं आहे. तिला गेम दिलेला होता तू. आणि त्या निकीच्या डोक्यात बटाटे. तिच्या डोक्यात नाही. मग ही पण तर म्हणली ना तिचं काळ दिले म्हणून. हा तिचं पण काळ हृदय काळ इक्वल होतं ना की तो गेम दिलेला होता रितेश देशमुखने तो स्टार्स. तर मग मम्मीचं फेवरेट आहे वर्षा उसगावकर, ज्या मराठी कलाकार आहेत. ठीक आहे. पायल तुझं फेवरेट कोण आहे? माझं अजून नाही बनलंय फेवरेट कोण. का बरं? आतापर्यंत याच्यामध्ये जो आवडणारा प्लेअर किंवा ज्याला तू सपोर्ट करतोय? नाही आतापर्यंत रडागागीच चालू करतात. आणि ती निक्कीचे आणि वर्षाताईचे भांडण दोनच गोष्टी चालू. त्याच्यामुळं अजून तरी कोणी फेवरेट नाही झालं. 1-2 एपिसोड नंतर बनत. आणि श्रुतीचा फेवरेट कोण आहे? माझं पण अजून कोणी
कोणीच नाही, कारण एक आठवडा तर निकीमुळेच झालेलं आहे. बाकीचे सगळे शांतच होते. त्यामुळे अजून तरी कोणीच नाही. म्हणजे आहे पण या घाबरत असतील त्याला सांगायचं. त्या निखिल घाबरा, त्या निखिल कसं रात्री कोणाच ते गोल्ड मेडल दिलं नाही गळ्यामध्ये घालायला. निखिल कुठं आपल्याकडे इथे येणार आहे आपलं. ती घाबरती, तिला घाबरते. तिचे जर फॉलोअर्स आले मग तुम्हाला फॉलोअर्स घरातच आहे. फॉलोअर्सचे दररोज बोल नाही खातो आम्ही. कोण आहे तिचं फॉलोअर? सुनीलला लय आवडत ती. सुनील दादाची मैत्रीण, पण तिला काही म्हणू नका. ती आणि ती योगिता, त्या दोघी सुनील दादांच्या फेवरेट आहे. हा ना. मी पण बिग बॉस बघत नव्हतो अगोदर, लागलो बघायला आता परत. नाही मी म्हणजे बघायला मजा का येते माहिती बिग बॉस, खास करून मराठी बिग बॉस आहे. आणि हे जे क्रिएटर आहेत ना, जसं सूरज झाला, तो सूरज आपला बुके टेंगुळ, त्याच्यानंतर DP धनंजय पवार, त्याच्यानंतर पवार, त्याच्यानंतर आपला तो छोटा पुढारी आणि वर्षा उसगावकर, हे असे मराठी कलाकार आहे ना, यांना बघून असं भारी वाटतं तिथं की यार काय मजा करता येतं ते. आणि त्याच्यात ते भांडणं होतं ना, मग आणखी रिलेटेबल व्हायला लागतं. पण मग थोडाच वेळ असतं ते, 1 तास बरं लाईव्ह नाही तर मग आणखी वेळ गेला असता. लय मजा येते. आमच्या मम्मी पप्पांना तर लय मजा येऊ राहिली ते बघायला. म्हणजे आमच्या फॅमिलीचा तर तो टाइमपास झाला एक तासासाठी. बुकिट टेंगुळ 1 तास. भाज्या दोन्ही पण मी बनवलेल्या. वाव, काय विषय का मम्मी, तुझ्या हातच्या भाज्या म्हणजे चांगल्याच असणार आहेत. तुमचं फेवरेट कंटेस्टंट कोण आहे बिग बॉस मधलं, कमेंट करून सांगा. बाबा, खाऊ घे. बिग बॉस मध्ये तुमचं फेवरेट कोण आहे? हा बिग बॉस मध्ये तुमचं फेवरेट कोण आहे? काय म्हणजे बिग बॉस मध्ये मला काय उमचा ना TV मध्ये. टीव्हीत मला नाही लक्ष म्हणा मला निक्की लय आवडते म्हणा. मग नक्की नक्की नाही निक्की. जांभूळ खायचं का? बाबांनी जांभूळ आणलं. कच्चं खायचं चांगलं आहे. ही साईड कोणी खाल्ली? थोडं खाली पडलेलं होतं त्यामुळं. सगळेजण इथं कशाची वाट पाहत असतील? कशाची वाट बघताय सचिन भाऊ? बिग बॉस लाईव्ह बॅक करणार. लावा भाऊ बिग बॉस. सचिन तुझा कोणी फेवरेट? बुकिट टेंगुळ. सचिन तुझा? माझा पण बुकिट टेंगुळ. निकीला का बरं एवढं सपोर्ट करतो? मला तसं 2-3 जण माझे फेवरेट आहे. निकी पहिली. निकी फर्स्ट प्रायोरिटी ती. तशी फर्स्ट प्रायोरिटी नाही. फर्स्ट प्रायोरिटी योगिता चव्हाण आहे. 2 नंबर सूरज आहे. 3 नंबर निकी. निकी 1 नंबर आहे. मला तुझी 1 नंबर आहे, पण आम्हाला सांगू रे. लावा मग, होऊन जाऊ द्या बिग बॉस. बुक्की टेंगुळ. सॉरी ब्लॉग आहे का? मला वाटलं. भांडणं करा राव, दिवसभर भांडणं करत जा प्लीज. वाहू द्या वाहू द्या वाहू द्या भांडणं. प्रवचनाला बसल्यासारखं ऐकता भाऊ. आवाज उठायला लागले बाकीचे. मम्मी झाला का बिग बॉस? झाला ना. काय येडेपणा आहे. बसायचं 5 वेळेला भांडणं. चला काही म्हणा, प्रत्येक इंडियन माणसाला भांडणं पाहिजे माझ्या. हा, शेजारच्या गल्लीत जरी होता तरी बाहेर निघून पाहते. त्या दोघी जितक्या शांत होत्या. कोण ग? ती काय नाही योगिता. योगिता आणि ती इरिना. दुसऱ्या देशातली काय नाव आहे तिचं? इरिना. इरिना. योगिता आणि इरिना बरं आता आम्ही दोन्ही पण सुनबाई करून घेतल्या असते का? आज लई शांत होते.
मम्मी झोपायचं भारी का? ती एरिना भारी स्वभाव भारी ती काही बोलली नाही कास काय तुला स्वभाव कळला तिचा? भारी स्वभाव शांत आहे म्हणजे असं. इरिना माहिती असते का सून लहान. नसतं काय म्हणते. माझी सासूबाई आहे. तुम्हाला ओके ओके ओके. अरे पण ती ट्राय तर करते ना मराठी बोलायचं. आय लाईक. मिरच्यानी जायचं आहे का? थांबा मी निघते. मला श्यामला. ओके ओके मला श्यामला. खुरपेला जायचे आहे का? शास्त्री कुठं गेले? तर चला मित्रांनो हा ब्लॉग इथं संपूया. भेटूया पुढच्या मराठी ब्लॉग मध्ये. कधी येईल मराठी ब्लॉग माहित नाही. तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब. बाय बाय या सगळ्या लाईक शेअर सबस्क्राईब. But if I lay down